धरणांचा जिल्हा, सुंदर समुद्र किनाऱ्यांचं वरदान लाभलेला, आदिवासी आणि आगरी कोळ्यांचा जिल्हा, देशातील पहिलं अणुऊर्जा केंद्र असणारा जिल्हा म्हणजेच पालघर. विपुल निसर्ग सौंदर्यानं नटलेला, घनदाट जंगलं असणारा, आदिवासी सांस्कृतिक वारसा जपणारा, ऐतिहासिक महत्त्व असलेला मंदिरांचा जिल्हा म्हणजेच पालघर. मुंबईच्या जवळ असूनही अनेक समस्यांनी ग्रासलेला हा मतदारसंघ. धरणांचा जिल्हा अशी ओळख असली तरी इथलं पाणी जातं ते मुंबई आणि ठाण्याला. पालघरच्या स्थानिक नागरिकांना मात्र पायाला बसणारे चटके सहन करत घोडभर पाण्यासाठी मैलोन मैल वाट तुडवावी लागते. अनेक गावपाडे आरोग्य सुविधेपासून वंचित आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग याच पालघरमधून जातो. मात्र महामार्गासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळालेला नाही. त्याशिवाय बुलेट ट्रेन, मुंबई आणि वडोदरा एक्सप्रेसवे, इंडस्ट्रियल कॉरिडॉर, वाढवण बंदर हे महाकाय प्रकल्प याच पालघर जिल्ह्यात आहेत. आरोग्य सुविधांच्या बाबतीत हा जिल्हा अत्यंत मागासलेला आहे. गावपाड्यांसह अतिदुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. आदिवासी वस्त्यांवरचं कुपोषणाचं भयाण वास्तव इथं पाहायला मिळतं. मच्छीमार समाज मोठ्या प्रमाणात असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीत स्फोट होणं, आगी लागणं असे प्रकार वारंवार घडतायत. डहाणू विरार रेल्वे सेवेच्या अपुऱ्या फेऱ्या आणि प्रवाशांच्या असंख्य समस्या आहेत. पालघरच्या विकासासाठी आणि प्रकल्पांसाठी 2000 कोटींपेक्षा जास्त निधी या जिल्ह्यात आणल्याचा दावा विद्यमान खासदार राजेंद्र गावित करतायत. डहाणू पासून डहाणू, कासा, जव्हार, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी डहाणू ते नाशिकला एक नवीन रेल्वे सर्व्हिससाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. जेणेकरून ही रेल्वे झाल्यानंतर त्या ग्रामीण भागातील तिथल्या आदिवासी बांधवांना ते एक चांगल्या प्रकारे एक रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी मच्छीमार बांधवांच्या ज्या जमिनी आहेत त्या ज्या ठिकाणी ते राहत आहेत तर त्यांचे सीमांकन अजूनही झालेलं नाही आणि त्याचे सीमांकन होणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर दुसरीकडे विद्यमान खासदारांनी कोणताही विकास केला नसल्याचा आरोप विरोधक करतायत. वाढवण बंदर झालं तर पहिला बुलडोजर मी माझ्या अंगावरती घेईन. तेच वाढवण बंदर त्यांच्याच सत्तेमध्ये होत आहे. तर याचाच अर्थ विद्यमान खासदारांनी आतापर्यंत काहीच कामं केलेली नाहीत. आरोग्याचे प्रश्न आहेत, अद्यापर्यंत हॉस्पिटल बनत आहेत. म्हणजे जी ऑलरेडी अगोदर मंजूर झालेल्या इमारती हॉस्पिटलच्या त्या कंप्लीट झालेल्या नाही आहेत. किंवा ह्या जिल्ह्यामध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. म्हणजे डॉक्टरांच्या अभावी काही हॉस्पिटल चालू नाही आहेत. एक सुसज्ज असं हॉस्पिटल ह्या जिल्ह्यात व्हायला पाहिजे होतं, ते नाही आहे. त्याच्यासाठी पालघर जिल्ह्यातली जनता आहे ती सेल्वासा किंवा वापीकडे स्थलांतरित होते, त्या हॉस्पिटलमध्ये जाते. 2009 मध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी विजय मिळवत ते पालघरचे पहिले खासदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचे चिंतामण वनगा खासदार झाले. 2018 मध्ये चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित पोटनिवडणुकीत विजयी झाले. 2019 मध्ये युती असताना शिवसेनेच्या तिकिटावर राजेंद्र गावित पुन्हा निवडून आले. सध्या पालघर लोकसभा मतदारसंघात पालघर, वसई, नालासोपारा, बोईसर, डहाणू आणि विक्रमगड या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या 6 पैकी एकाही जागेवर भाजपचा आमदार नाही. बोईसर, वसई आणि नालासोपारा या 3 ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. तर विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, डहाणूमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि पालघरमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलाय, जो आता शिंदे गटात आहे. पालघरच्या लोकसभेच्या जागेवर अजून कुठल्याही राजकीय पक्षाकडून उमेदवारी घोषित झालेली नाही. शिंदे गट की भाजपला तिकीट हा तिढा अजूनही सुटलेला नाही. तर दुसरीकडे पालघर पट्ट्यात प्रमुख प्रभाव असलेली बहुजन विकास आघाडी काय भूमिका घेणार यावरही सर्वांचं लक्ष असेल. पालघरचा गड सध्या महायुतीकडे असला तरी आगामी निवडणुकीमध्ये पालघरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध इथला स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडी या तिघांमध्येही जोरदार रंगत पाहायला मिळणार आहे. भौगोलिकदृष्ट्या सागरी, नागरी आणि डोंगरी असा असलेल्या या मतदारसंघात तीनही पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सध्या पाहायला मिळते. हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर.